नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बीएड महाविद्यालयातील बीएडच्या फर्स्ट इयरला जे सेकंड सेमिस्टर आहे त्या सेकंड सेमिस्टरमधील इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सर्वसमावेशक शिक्षण या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका आज आपण अभ्यासणार आहोत. मी प्राध्यापक M.R. जोशी MA सेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सर्वसमावेशक शिक्षण या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका. सुरुवातीला प्रश्नपत्रिकेतली माहिती वाचून घ्या. फॅकल्टी ऑफ एज्युकेशन बीएड फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर इलेक्टिव्ह कोर्स बीएड EC 203 इन्क्लुझिव्ह एज्युकेशन बीएड EC 203 सर्वसमावेशक शिक्षण CBCS पॅटर्न. तर ही सगळी माहिती वाचल्यानंतर मॅक्झिमम मार्क्स पहा 75 आहेत. टाईम ड्युरेशन आहे 3 आवर्स. तर हा 75 मार्काचा पेपर आहे. 25 मार्काचं प्रॅक्टिकल तुम्हाला इंटरनल सबमिशनसाठी आहे. म्हणजे 75 + 25 100 मार्क या ठिकाणी झाले. तर आता थेरी पेपर जो 75 मार्काचा आहे त्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, प्रश्न कसे सोडवायचे, सुरुवातीला टिपा द्या हा प्रश्न असतो. पण सूचना त्या ठिकाणी सुरुवातीला वाचा. नोट B1 क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. सूचना मराठीत आहेत. फर्स्ट प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. आणि तिसरी सूचना आहे प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. म्हणजे याचा अर्थ एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी आहे. दुसरा, तिसरा, चौथा यापैकी 2 आणि 5वा, 6वा, 7वा यापैकी 2 प्रश्न. आता पहिला प्रश्न जो असणार आहे तो असणार आहे शॉर्ट नोट्सचा किंवा टिपा द्याचा. तर टिपा द्या या प्रश्नाचं उत्तर साधारणपणे 400 ते 500 शब्दांमध्ये त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता टिपा द्यामध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया इंग्लिश व्हर्शनमध्ये. क्वेश्चन नंबर 1 राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4 15 मार्कासाठीचा आहे. पहिला आहे क्वालिटीज ऑफ इन्क्लुझिव्ह टीचर. दुसरं आहे डिस्कॅल्क्युलिया. तिसरी आहे ब्लेंडेड लर्निंग. चौथी आहे इन्क्लुझिव्ह क्लासरूम मॅनेजमेंट. 5वी टिप आहे कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. आता या ठिकाणी 15 पैकी 4 सोडवायच्यात. कधी कधी 3 सुद्धा विचारतात. 5-5 मार्काला 3 म्हणजे 5-3-15 किंवा 4 जर विचारलं तर त्या ठिकाणी 3.25 मार्काला 1. आता मराठी व्हर्शनमध्ये प्रश्न कसे पहा. टिपा लिहा कोणत्याही 4 वर. पहिलं आहे समावेशक शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये. दुसरं आहे डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणनदोष. तिसरे आहे मिश्र अध्ययन. चौथा आहे समावेशक वर्गाचे व्यवस्थापन. आणि 5वं आहे समावेशक शिक्षणाची संकल्पना. तर हा शॉर्ट टिपाचा प्रश्न त्या ठिकाणी पहिला प्रश्न असून तो अनिवार्य कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर दुसरा लॉंग क्वेश्चन आहे निबंध वजा प्रश्न. डिस्क्राईब द रोल ऑफ टीचर इन एज्युकेशन ऑफ व्हिज्युअली इम्पेअर्ड चिल्ड्रन. दृष्टिबाधित बालकांच्या शिक्षणातील शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे. तर या प्रश्नाचं उत्तर साधारणपणे 2 ते 2.5 पेजेस लिहिणं गरजेचं आहे कारण 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तो काय पहा. डिस्कस द हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ज ऑन एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन विथ डायव्हर्स नीड्स. विविध गरजा असलेल्या बालकांच्या शिक्षणाबद्दलच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाची चर्चा करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. जे काही आयोग किंवा जे काही समित्या आहेत स्वातंत्र्यपूर्व काळातील किंवा स्वातंत्र्योत्तर भारतातील, तर ह्या सर्व समित्यांनी आयोगांनी ज्या काही विविध गरजा असलेल्या बालकांच्या शिक्षणाबद्दलच्या ज्या काही शिफारशी केल्या होत्या किंवा त्यांचं जे मत होतं त्याविषयी आपल्याला इथे चर्चा करायची आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न जो आहे तो आहे विच आर द व्हेरियस ट्रेनिंग प्रोग्राम्स फॉर इन्क्लुझिव्ह टीचर. डिस्कस. समावेशक शिक्षकासाठी असलेले विविध प्रशिक्षण कार्यक्रम कोणते चर्चा करा. तर 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर ट्रेनिंग प्रोग्राम्स त्या ठिकाणी असतात सेवांतर्गत, सेवापूर्व. तर इन्क्लुझिव्ह टीचरसाठी कोणत्या प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम असतात याविषयी तुम्हाला याच्यामध्ये माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5
व्हॉट आर द टाईप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटली रिटार्डेड चिल्ड्रन? मतिमंद बालकांचे प्रकार आणि वैशिष्ट्ये कोणती असतात? 15 मार्काला हा क्वेश्चन आहे. म्हणजे त्या मतिमंद बालकांचे प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत आणि प्रत्येक प्रकारातील वैशिष्ट्ये काय असतात त्या बालकांची ही तुम्हाला लिहायची आहे आणि सर्वसाधारण वैशिष्ट्ये मतिमंद बालकाची कोणती असतात ती सुद्धा तुम्हाला लिहायची आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, डिफरन्शिएट बिटवीन स्पेशल एज्युकेशन अँड इंटिग्रेटेड एज्युकेशन. विशेष शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरक स्पष्ट करा. हा 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर फरकाचे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी चर्चेसाठी याच्यामध्ये लिहायचे आहेत. त्याच्यानंतर 7वा प्रश्न, वाय रेमेडियल टीचिंग इज इसेन्शियल, एक्सप्लेन इन डिटेल्स. उपचारात्मक अध्यापनाची आवश्यकता काय आहे सविस्तर स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा वाचतो. वाय रेमेडियल टीचिंग इज इसेन्शियल, एक्सप्लेन इन डिटेल्स. उपचारात्मक अध्यापनाची आवश्यकता का आहे सविस्तर स्पष्ट करा. त्या ठिकाणी तुम्हाला उपचारात्मक अध्यापन का आवश्यक आहे त्याची कारणं कोणती ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी दुसरा, तिसरा, चौथा याच्यामधून कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. दुसरा, तिसरा किंवा तिसरा, चौथा किंवा दुसरा, चौथा. आणि 5वा, 6वा, 7वा याच्यातून कोणतेही 2 प्रश्न, 5वा, 6वा किंवा 6वा, 7वा किंवा 5वा, 7वा असे तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे. तर अशा प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिकेविषयी चर्चा केली. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. बेस्ट विशेस. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.